कधी कधी ना सोसायटीचं गार्डन मला जंगलच वाटतं. हॅलो गाईज, माझं नाव आहे उत्कर्षा आणि आमच्या सोसायटीमध्ये ना एक घार मस्त येऊन बसली होती आणि तिला बघत बघत ब्रश करत होती. तर तेवढ्यात ही माकडं कुठून आली की मग सगळं आवरून घेतलं आणि ओटा क्लीन केला आधी. आणि रोज रोज जेवण करून कंटाळा आला होता. म्हणलं आज नाश्त्याला काहीतरी बनवावं. मग ठरवलं ढोकळा बनवायचा. तसं माझं ढोकळा अजिबात जमत नाही, पण म्हणलं आज प्रयत्न करूया. 2 वाटी बेसन पीठ घेतलं. त्यात बघा या प्रमाणानुसार मी 5 चमचे साखर टाकली, अर्धा चमचा सोडा घातला, थोडंसं मीठ घातलं आपल्या चवीनुसार आणि सगळं मिक्स करून लागेल तेवढं पाणी घातलं. माझं इथे थोडं बॅटर घट्ट झालं होतं, तुम्हाला शेवटी कळेलच. पण मी जी कन्सिस्टन्सी दाखवली त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ करा. हे मिक्स करून पाणी वगैरे एकीकडे मी लिंबूसत्व भिजायला ठेवलं होतं, ते पण यामध्ये मिक्स केलं, मस्तपैकी फेटून घेतलं. कधी कधी ढोकळा एवढा छान जमतो आणि कधी कधी जमतच नाही, पण आजचा ढोकळा खरंच खूप छान झाला होता. तुम्ही पण नक्की ट्राय करा. पातेल्यामध्ये मी आधीच तेल लावून ठेवलं होतं आणि कुकरमध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं. मग हे सगळं मिक्स करून पातेल्यामध्ये मिश्रण टाकलं आणि 12 मिनिटे वाफवून घेतला. इथे मी कुकरची शिट्टी आणि रिंग काढून घेतली होती आणि मग वाफवला आणि किती स्पॉन्जी झाला ढोकळा बघू शकता. मला एवढा सॉफ्ट आणि खायला पण टेस्टी झाला होता ना. खूप दिवसानंतर एवढा छान ढोकळा जमला होता. मग त्यावर तडका दिला, पावभाजी मसाला, सांबार मसाला, लाल तिखट असं टाकलं वरून. छान लागतं खरंच, तुम्ही पण ट्राय करा. आणि कोथिंबीर टाकली आणि मस्त चिंचेची चटणी बनवून ढोकळा एन्जॉय केला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.